यवतमाळ शहर व अवधूतवाडी हद्दीत दोन वेगवेगळ्या शस्त्र कारवाईदरम्यान 2 आरोपींना अटक. 12,08,000 रुपयांचा शस्त्र साठा व इतर मुद्देमाल केला जप्त. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई दिनांक 30 जून 2025 रोजी शाखेकडील सपोनी संतोष मनोहर व त्यांचे पथकला गोपनीय खबर मिळाली की ज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे 350 जिवंत काडतूस, एक धारदार तलवार, बुलेटप्रूफ जॅकेट व इतर साहित्य असा मुद्देमाल मिळून असल्याने सदर मुद्देमाल व वाहन असा एकूण 7,78,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन यवतमाळ शहर येथे कलम 3, 4, 25, 5, 27 शास्त्र अधिनियम व सहकलम 135 मपका अन्वये गुन्हा नोंद करण्यात आली. वाहनांचे झेडपी दरम्यान डिक्की ठेवून असलेल्या प्लास्टिक व त्याची पाहणी केली असता त्यात एक पंप ॲक्शन गन व 5 जिवंत काडतूस असा अवैध अग्निशास्त्र व दारुगोळा साठा असा मुद्देमाल मिळून असल्याने सदर मुद्देमाल व त्यांचे ताब्यातील मोबाईल, 4 चाकी वाहन असा एकूण 4,30,000 रुपयाचा मध्यम माल जप्त करून आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन अवधूतवाडी येथे कलम 3, 25 शस्त्र अधिनियम व सहकलम 135 मापका अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. नमूद दोन्हींचा पुढील तपासताना गुन्हे शाखेकडून सुरू आहे. सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक श्री पीयूष जगताप यांचे मार्गदर्शनात श्री सतीश चवरे, पोलीस निरीक्षक स्थागुशा यवतमाळ, सपोनी संतोष मनोहर, पोलीस अलमदार निलेश राठोड, ऋतुराज मडवे, प्रशांत हेडाऊ, सचिन घुले, आकाश सहारे सर्व नेमणूक स्थागुशा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.